नमस्कार मित्रांनो, आज आपण आठवीचं पहिलं चॅप्टर लिव्हिंग वर्ल्ड आणि क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स बघणार आहोत. त्यामध्ये पहिले आपण पाहूया कोणत्या सायंटिस्टनं कोणत्या साली कोणता शोध लावला आणि कोणते किंगडमचं क्लासिफिकेशन कोणत्या याच्यामध्ये केलं. तर सुरुवात करूया. पहिला सायंटिस्ट आहे आपला कार्ल लिनियस. कोणता आहे? कार्ल लिनियस या नावाच्या सायंटिस्टनं 1735 साली लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं दोन किंगडम मध्ये डिवाइड केलं होतं. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स is divided by two kingdoms. पहिला किंगडम आहे व्हेजिटेबिलिया आणि दुसरा आहे ॲनिमेलिया. काय पाहिलं आपण आता पहिल्या सायंटिस्ट बद्दल? 1735 साली कार्ल लिनियस या नावाच्या सायंटिस्टनं लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं दोन किंगडम्स मध्ये डिवाइड केलं होतं, म्हणजे विभागले होतं त्यांना. पहिलं कोणता होता? व्हेजिटेबिलिया आणि दुसरा ॲनिमेलिया. या दोन किंगडम मध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझमला डिवाइड केलं होतं. दुसरा सायंटिस्ट हेकेल या नावाच्या सायंटिस्टनं, दुसरा कोणता सायंटिस्ट आहे आपला? हेकेल या नावाच्या सायंटिस्टनं सन 1866 साली तीन किंगडम्स कन्सिडर केले होते. कोणते किंगडम्स होते? थ्री किंगडम्स कन्सिडर्ड. पहिला किंगडम होता प्रोटिस्टा. दुसरा किंगडम आहे प्लांटी. तिसरा किंगडम आहे ॲनिमल. दुसऱ्या सायंटिस्ट बद्दल आपण काय पाहिलं? 1866 साली हेकेल या नावाच्या सायंटिस्टनं तीन किंगडम्स कन्सिडर केले होते. पहिलं किंगडम कोणता आहे? प्रोटिस्टा. दुसरा किंगडम प्लांटी आणि तिसरा किंगडम ॲनिमेलिया. तिसरा आपला सायंटिस्ट आहे चॅटन या नावाच्या सायंटिस्टनं. तिसरा कोणता सायंटिस्ट आहे आपला? चॅटन या नावाच्या सायंटिस्टनं 1925 साली दोन ग्रुप तयार केले होते. टू ग्रुप क्रिएट. पहिला ग्रुप आहे प्रोकॅरियोटिक आणि दुसरा आहे यूकॅरियोटिक. आता प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक म्हणजे काय आपण हे समजून घेऊया. प्रोकॅरियोटिक म्हणजे
एक सेल म्हणजे एक पेशी असलेला सजीव, आणि युकॅरियोटिक म्हणजे अनेक सेल असलेले, अनेक पेशी असलेला सजीव. समजलं? प्रोकॅरियोटिक म्हणजे एक पेशी असलेला सजीव आणि युकॅरियोटिक म्हणजे अनेक अनेक मल्टीसेल्युलर असलेला सजीव. तिसरा सायंटिस्ट कोणता आहे आपला? त्याच्याबद्दल चॅटन. 1925 साली चॅटन या नावाच्या सायंटिस्टना 2 ग्रुप तयार केले होते. पहिला ग्रुप प्रोकॅरियोटिक आणि दुसरा ग्रुप युकॅरियोटिक. चौथा सायंटिस्ट आहे चौथा सायंटिस्ट आहे आपला कोपलँड या नावाच्या सायंटिस्टनं 1938 या साली लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा 4 किंगडम मध्ये डिवाइड केलं होतं, विभागलं होतं. डिवायडेड बाय 4 किंगडम्स. पहिला किंगडम आहे मोनेरा, दुसरा आहे प्रोटिस्टा, तिसरा आहे प्लांटी आणि चौथा आहे ॲनिमलिया. चौथ्या सायंटिस्टनं कोणता शोध लावला? 1938 या साली कोपलँड या नावाच्या सायंटिस्टनं 4 किंगडम मध्ये सजीवाला, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला डिवाइड केलं होतं, विभागलं होतं. पहिला किंगडम आहे मोनेरा, दुसरा आहे प्रोटिस्टा, तिसरा आहे प्लांटी आणि चौथा आहे ॲनिमेलिया. आता आपण पुढे जाऊया. लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे सजीव हे कशा प्रकारे जल जीवन हे ॲडप्ट करत असतात, सवयी लावून घेत असतात त्या भौगोलिक म्हणजे आजूबाजूच्या परिसरानुसार. लिव्हिंग ऑर्गॅनिझम सजीव हे त्यांच्या आजूबाजूच्या परिसरानुसार, जिओग्राफिकल रिजन, आजूबाजूच्या परिसरानुसार. दुसरा म्हणजे त्यांच्या अन्न पाण्यानुसार आणि तिसरा म्हणजे त्यांच्या संरक्षणीनुसार तिथल्या म्हणजे त्या भागातल्या सवयी ते अंतर्गत म्हणजे सवयी लावून घेत असतात. अर्थातच ते सवयी लावून घेत असतात. तर या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये म्हणजे एकाच स्पेसिसमध्ये खूप सारे आपल्याला डिफरन्स बघायला मिळतात. खूप सारे म्हणजे एका स्पेसिसमध्ये खूप सारे डिफरन्स म्हणजे वेगवेगळेपणा आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे एक्झाम्पल आता पाहूया आपण. एक फॅमिली, बरोबर, एक फॅमिली समजा ही एक फॅमिली आहे.
तुम्ही माझा तळहाता पाहत आहात. ही एक 5 बोटं हे आपली फॅमिली आहे आणि या 5 बोटं हे वेगवेगळे आहेत. हा अंगठा, ही करंगळी, हा पहिलं बोट, हे मधलं बोट आणि हे तिसरं बोट. हे वेगवेगळे आहेत पण एकाच फॅमिलीमधले आहेत. तसंच आणि यांचे चेहरे काही सारखे नसतात. एकच फॅमिलीमध्ये असून चेहरे काही सारखे नसतात. तसंच इथं लागू होतं की काय म्हणतो इथे, एकाच स्पेसिस मधले म्हणजे सारख्याच स्पेसिस, सेम स्पेसिस सेम स्पेसिस are difference observed in living organism. म्हणजे जिथं काय म्हटलंय की सारख्याच स्पेसिसमध्ये आपल्याला वेगवेगळं डिफरन्स म्हणजे वेगळेपणा आपल्याला बघायला मिळते. 2011 साली, किती 2011 या साली आपल्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे 87 लाख स्पेसिस मिळाले होते. लिव्हिंग ऑर्गॅनिझम found in 87 million स्पेसिस. म्हणजे 2011 या साली सजीवांचे आपल्याला 87 लाख स्पेसिस आपल्याला मिळाले होते. आणि या 87 लाख, आता तर आपल्याला तर 87 लाखाचा आपण काय डायरेक्ट अभ्यास करू शकत नाही. 87 लाख स्पेसिस कोणते आहेत, त्यातील सबग्रुप कोणते आहेत, आपले त्यातले फॅमिली कोणती. आपला आताच पाहिला की फॅमिलीमध्ये आपण सारखेच वेगळेपणा दिसतो. एकच फॅमिलीमधले असतात पण सारखे वेगळेपणा आपल्याला त्यामध्ये बघायला मिळतो. तसंच 87 लाख स्पेसिसमधलं कोणकोणते स्पेसिस हे काय कोणकोणते सिमिलॅरिटीज, काय डिफरन्स, यातील आपल्याला यांचा अभ्यास करायला खूप अडचणी येतात. पण आता ते सायंटिस्टनं अभ्यास करून त्यांनी आपल्याला सोपं करून दिलेलं आहे. त्यांनी डिवायडेड बाय ग्रुप्स, म्हणजे त्यांनी ग्रुप्समध्ये पहिले डिवाइड केलं. त्यांचे काही ग्रुप्सची काही सबग्रुप्स तयार केले. आणि हे जेव्हा ग्रुप्स आणि सबग्रुप्स तयार करत असताना त्या सायंटिस्टना त्या स्पेसिसचे सिमिलॅरिटीज आणि डिफरन्स या गोष्टी लक्षात घेऊन त्या स्पेसिसचं ग्रुप्स आणि सबग्रुप्स मध्ये डिवाइड केलं होतं. सिमिलॅरिटीज अँड डिफरन्स डिवाइडेड
सिमिलॅरिटीज आणि डिफरन्स म्हणजे त्यांचा सारखेपणा इन स्पेसिस त्या 87 लाख स्पेसिस मधून त्या म्हणजे स्पेसिस मधील सारखेपणा आणि वेगळेपणा यांवर आधारित त्यांनी ग्रुप्स आणि सबग्रुप्स पाडले. या ग्रुप्स आणि सबग्रुप्स पाडण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणत असतो, बायोलॉजिकल क्लासिफिकेशन आपण असं याला म्हणत असतो. काय म्हणत असतो, ग्रुप्स आणि सबग्रुप्स पाडण्याच्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो, बायोलॉजिकल क्लासिफिकेशन असं म्हणतो. पहिला सायंटिस्ट कोणता? पहिल्या सायंटिस्टना रॉबर्ट हार्डन विटॅकर. जगातील पहिला सायंटिस्ट आहे रॉबर्ट हार्डन विटॅकर. या सायंटिस्टनं 1969 साली 5 किंगडम मध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स डिवाइड केले होते. रॉबर्ट हार्डन विटेकर हा एक अमेरिकन इकोलॉजिस्ट होता. रॉबर्ट हार्डन विटेकर हा एक अमेरिकन इकोलॉजिस्ट होता. इकोलॉजिस्ट म्हणजे काय? म्हणजेच इकोलॉजिस्ट म्हणजे पर्यावरणाबद्दल अभ्यास करणारा शास्त्रज्ञ. हा एक रॉबर्ट हार्डन विटेकर हा एक अमेरिकन इकोलॉजिस्ट होता. त्याचा जन्म हा 1920 साली झाला होता आणि मृत्यू हा 1980 या साली झाला. पण त्याने जेवढा वर्ष जगला, पण त्या सायंटिस्टने जेवढा वर्ष जगला तेवढ्या वर्षात त्याने मोठी कामगिरी केली होती. म्हणजेच 1969 साली त्याने 5 किंगडम मध्ये सजीवांचं विभागणी केली होती, क्लासिफिकेशन केलं होतं. लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा 5 किंगडम मध्ये क्लासिफिकेशन केलं होतं. पहिला प्रकार कोणता आहे आपण ते पाहूया. पहिला त्याने सेल स्ट्रक्चरवर रॉबर्ट हार्डन विटॅकर या सायंटिस्टनं 5 ग्रुप तयार केले होते. किंगडम म्हणालो होतो मी. 5 ग्रुप्स होते. त्यानं 5 ग्रुप्स मध्ये डिवाइड केलं होतं लिव्हिंग ऑर्गॅनिझमला. त्या 5 ग्रुप म्हणजेच त्या 5 ग्रुप मधील पहिला ग्रुप हा सेल स्ट्रक्चर या बेसवर त्यांनी सेल स्ट्रक्चर या बेसवर त्यांनी लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन केलं होतं. सेल स्ट्रक्चर मध्ये प्रोकॅरियोटिक
प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक म्हणजे आणि युकॅरियोटिक म्हणजे आपण ते पहिले पाहिलं होतं की प्रोकॅरियोटिक म्हणजे एक पेशी सेल असलेला, म्हणजे एक पेशी सजीव, आणि युकॅरियोटिक म्हणजे अनेक पेशी सजीव असलेला. दुसरा प्रकार आहे कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गेनिझम्स. युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. बरोबर. त्यान दुसरा भाग म्हणजे कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गेनिझम, म्हणजे ऑर्गेनिझम हा कसा आहे, किती पेशी आहे, म्हणजे एक पेशी आहे का अनेक पेशी आहे, या बेसवर त्याने त्या ऑर्गेनिझमचं क्लासिफिकेशन केलं होतं. तिसरा प्रकार हा न्यूट्रिशन आहे. आता आपण पाहूया प्लांटचं न्यूट्रिशन, फंगायचं न्यूट्रिशन आणि ॲनिमलचं न्यूट्रिशन कसं असतं. प्लांटचं न्यूट्रिशन हे ऑटोट्रॉपिक असतं. ऑटोट्रॉपिक फोटोसिंथेसिस. म्हणजे प्लांट हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असते. फंगाय हे सॅप्रोफायटिक फंगाय आहेत. ॲब्झॉर्प्शन फॉर्म ऑर्गेनिझम फॉर डेड ऑर्गेनिझम्स. याचा अर्थ असा होतो की सॅप्रोफायटिक म्हणजे काय. तुम्हाला तर प्रश्न पडला असेल की सॅप्रोफायटिक म्हणजे काय. सॅप्रोफायटिक म्हणजे ही एक अशी वनस्पती आहे की सॅप्रोफायटिक म्हणजे ही वनस्पती सडलेल्या किंवा मेलेल्या सजीवांवर जगणारी वनस्पती. म्हणजे सॅप्रोफायटिक म्हणजे सडलेल्या किंवा मेलेल्या ऑर्गेनिझम्सवर ती जगणारी एक वनस्पती आहे. तिला आपण काय म्हणतो, फंगी, म्हणजे सॅप्रोफायटिक असं म्हणतो. पुढे तसंच दिलेलं आहे की ऑब्झर्प्शन फ्रॉम डेड ऑर्गेनिझम, म्हणजे मेलेल्या ऑर्गेनिझमला ऍब्झॉर्ब करतं आणि ते स्वतःचं जीवन बागतं. बरोबर. ॲनिमल. आता आपण पाहूया ॲनिमलचा. तिसरा आहे ॲनिमल. ॲनिमल हे हेटेरोट्रॉपिक असतात. ॲनिमल हेटेरोट्रॉपिक असतात.
हेटेरोट्रॉपिक म्हणजे हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही, पण हे दुसऱ्यावर डिपेंड असतात. डिपेंड अपॉन अदर. ऑर्गॅनिझम्स. म्हणजे हेटेरोट्रॉपिक म्हणजे ॲनिमल हे असे प्राणी आहे की ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही, ते दुसऱ्यावर डिपेंड असतात, दुसऱ्या ऑर्गॅनिझम्सवर डिपेंड असतात. आता चौथा प्रकार असा आहे, लाईफस्टाईल हा प्रकार आहे. ते कसं जगणं पसंत करतात, कसं नाही. प्लांट्स हे प्रोड्युसर. चौथा प्रकार आहे लाईफस्टाईल. प्लांटचं लाईफस्टाईल प्रोड्युसर पहिला प्लांट, दुसरा ॲनिमल्स कंझ्युमर्स आणि तिसरा आहे फंगाय. फंगाय हे डिकम्पोजर्स आहेत. प्लांट हे स्वयंपोषी आहेत. ॲनिमल्स हे भक्षक आहेत. आणि फंगाय हे डिकम्पोजर्स आहेत. डिकम्पोजर्स म्हणजे सडवणारे. म्हणजेच डिकम्पोजर्स म्हणजे सडवणारे. म्हणजे आपण समजा आता एक डेड बॉडी, आपण एक मृतदेह, आपण मेलेला मुर्दा आपण एका जमिनीमध्ये गाडून टाकला. तर या जमिनीमध्ये गाडून टाकल्यानंतर ते जमिनीतले जे किडे आहेत, फंगी आहेत, बुरशी आहेत, जे काही असेल ते त्या बॉडीवर येतात आणि त्या बॉडीला संपूर्ण डिकम्पोज करून टाकतात, म्हणजे सडवून टाकतात. म्हणजे त्यावर काही मांस राहत नाही. नुसत्या आपण जर त्या थोड्या काळानंतर पाहिलं की त्याचं नुसते आपल्याला हाडके दिसत असतात, म्हणजे सापळा दिसतो. बरोबर. त्यालाच आपण सडवणारे किंवा डिकम्पोजर्स असं म्हणतो. प्लांट्स हे स्वयंपोषी आहेत, प्रोड्युसर्स आहेत. ॲनिमल्स कंझ्युमर्स आणि फंगाई हे डिकम्पोजर्स आहेत. आता पाचवा प्रकार असा आहे फायलोजेनेटिक रिलेशनशिप. पाचवा प्रकार कोणता आहे? फायलोजेनेटिक रिलेशनशिप. फायलोजेनेटिक रिलेशनशिप हे काय आहे? फायलोजेनेटिक रिलेशनशिप हे युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर किंवा प्रोकॅरियोटिक टू यूकॅरियोटिक. म्हणजे याचा अर्थ काय होतो की युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर किंवा प्रोकॅरियोटिक टू यूकॅरियोटिक. म्हणजेच एक पेशीपासून अनेक पेशी तयार होणं, त्यालाच आपण फायलोजेनेटिक रिलेशनशिप असं म्हणतो. एक्झाम्पल ह्युमन बिंग. एक्झाम्पल काय आहे?
ह्युमन बिंग म्हणजेच मनुष्य जीव. मनुष्यामध्ये आपण म्हणजे समजा आता आपण आता जन्म घेतला की जन्म घेतल्यानंतर जन्माच्या अगोदर आईच्या पोटामध्ये आपण एक पेशी असतो, म्हणजे एक पेशी पासून आपण तयार होत असतो. एक पेशीपासून अनेक पर्यंत आपण तयार होत असतो. म्हणजे अनेक पेशी म्हणलं की आपले हात पाय तयार होणं, डोकं होणं, डोकं, हात पाय, नाक, दात, तोंड मोठं, हे सर्व काही तयार होतं. मल्टीसेल्युलर म्हणजे त्यात ते सगळं आलं. टिश्यू, आपण त्याला टिश्यू म्हणतो. अनेक सेल्स एकत्र आले की त्याला आपण काय म्हणतो, टिश्यू म्हणत असतो. त्यालाच आपण फायलोजेनेटिक रिलेशनशिप असं म्हणतो. युकॅरियोटिक, प्रोकॅरियोटिक टी युकॅरियोटिक. आता आपण ते एक फ्लोचार्टद्वारे लक्षात घेऊया. फ्लोचार्टद्वारे लक्षात घेऊया. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स यांचं दोन भागात क्लासिफिकेशन केलं. पहिला आहे युनिसेल्युलर सॉरी मित्रांनो, युनिसेल्युलर नाही, मी परत लिहितो एकदा, जागा कमी असल्यामुळे खाली. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स यांचं आपण दोन भागात क्लासिफिकेशन केलं. पहिला आहे कॅरियोटिक आणि दुसरा आहे युकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक म्हणजे आपण काय पाहिलं, युनिसेल्युलर म्हणजे एक पेशी सजीव, युनिसेल्युलर. आणि युकॅरियोटिक म्हणजे आपण काय पाहिलं, यामध्ये सुद्धा युकॅरियोटिक मध्ये सुद्धा दोन प्रकार पडतात. पहिला युनिसेल्युलर आणि दुसरा मल्टीसेल्युलर. आता तुम्ही म्हणसाल युकॅरियोटिक मध्ये युनिसेल्युलर म्हणजे काय करत आहे. अरे मित्रांनो, युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर म्हणजे युनिसेल्युलर पासून मल्टीसेल्युलर तयार झालेले, म्हणजे एक पेशी सजीवापासून अनेक पेशी सजीव तयार झालेले आहेत. जसं की आपणच. युनिसेल्युलर मध्ये, प्रोकॅरियोटिकच्या युनिसेल्युलर मध्ये परत एक प्रकार पडला, किंगडम मोनेरा. किंगडम मोनेरा हा प्रोकॅरियोटिक मधील युनिसेल्युलरचा हा एक सबग्रुप आहे, मोनेरा. युकॅरियोटिक मधील युनिसेल्युलरचा दुसरा भाग म्हणजे युनिसेल्युलर मध्ये किंगडम प्रोटिस्टा आणि मल्टीसेल्युलर मध्ये किंगडम प्लांटी, मल्टीसेल्युलर मध्ये सुद्धा तीन प्रकार पडतात. परत आपण ते पुढे पाहूया. इथे जागा नसल्यामुळे मित्रांनो मी वर लिहितो, पुसतोय परत, आणि परत वर लिहितो मल्टीसेल्युलर पासून सुरू करूया. परत मल्टीसेल्युलर मल्टीसेल्युलर मध्ये तीन प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे किंगडम फंगाय. दुसरा आहे किंगडम प्लांटी आणि तिसरा आहे ॲनिमॅलिया.
ॲनिमॅलिया. फंगायमध्ये सेल वॉल ही प्रेझेंट असते. सेल वॉल इज प्रेझेंट but cannot perform photosynthesis. फंगेमध्ये सेल वॉल ही प्रेझेंट तर असतेच, म्हणजे बाहेरील लेअर, सेलच्या बाहेरील लेअर ही प्रेझेंट असते, पण फोटोसिंथेसिस ही करू शकत नाही, म्हणजे हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही, हे दुसऱ्यावर डिपेंड असते. आणि किंगडम प्लांटीमध्ये सेम फंगायचंच, म्हणजे किंगडम प्लांटीचं सेम फंगायसारखंच आहे. सेल वॉल ही प्रेझेंट असते. Cell wall is present can perform photosynthesis. प्लांटीचं हे किंगडम फंगासारखंच आहे, म्हणजे सेल वॉल प्लांटीमध्ये कसं आहे, सेल वॉल प्रेझेंट असते, म्हणजे प्लांटच्या सेलला ही सेल वॉल प्रेझेंट असते, आणि ते त्याबरोबर ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. आणि ॲनिमॅलियामध्ये प्रश्नच नाही, ॲनिमॅलियामध्ये सेल वॉल ही प्रेझेंटच नसते. सेल वॉल डू नॉट प्रेझेंट no present cell wall. ॲनिमल मध्ये सेल वॉल ही प्रेझेंटच नसते. आपण पहिले काय पाहिलं, लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये दोन प्रकार पडतात, एक प्रोकॅरियोटिक आणि दुसरा युकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक मध्ये परत एक प्रकार पडतो युनिसेल्युलर, आणि युनिसेल्युलर मध्ये किंगडम मोनेरा हा त्याचा प्रकार आहे. युनिसेल्युलरचा एक्झाम्पल आहे किंगडम मोनेरा आहे. युकॅरियोटिक मध्ये दोन प्रकार पडतात, एक युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलरचं एक्झाम्पल हे किंगडम प्रोटिस्टा आहे, आणि मल्टीसेल्युलरचे हे तीन प्रकार पडतात, किंगडम फंगाय, किंगडम प्लांटी आणि किंगडम ॲनिमॅलिया. किंगडम फंगायमध्ये सेल वॉल ही प्रेझेंट असते, पण ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही, बट कॅनॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस. किंगडम प्लांटीमध्ये सेल वॉल ही प्रेझेंट असते, पण ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात. आणि या दोघांच्या अपोजिट आहे ॲनिमॅलिया. ॲनिमॅलियामध्ये हे सेल वॉल ही प्रेझेंटच नसते. तर मित्रांनो, तुम्हाला इथपर्यंत जर लक्षात आलेलं असेल तर काही विषय नाही, आणि जर लक्षात आलं नसेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही मला प्रश्न विचारू शकता.